आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, रयतेचा राजा शाहू राजा व आज आपण महाराजा मल्हाररावांच्या जयंतीनिमित्त या ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये आपण जो धनगर समाजाचा विविध मागण्यासाठी मेळावा घेतलेला आहे, या प्रसंगी या ऐतिहासिक दसरा चौकाला एक महात्म्य आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची दिशा चारी बाजूला पसरलेली आहे आणि शाहू महाराजांनी 1902 साली दीनदलित सर्वसामान्य अशा लोकांच्यासाठी समाजासाठी पहिल्यांदा आरक्षण दिलं आणि तुम्ही आम्ही बहुजन हे एका माळेत येऊन बसलो आणि धनगर समाज आणि मराठा समाज वेगळा नाही हे शाहू महाराजांनी दाखवून दिलेलं होतं। ज्यावेळी शाहू महाराज शिकारीला असेल किंवा अन्य कुठल्याही कामासाठी जंगलामध्ये आणि ह्याच्यामध्ये जात होते, त्यावेळी त्यांच्या सोबतीला धनगर समाज खांद्याला खांदा लावून असायचे। वाड्यावरचं शाहू महाराजांनी जेवण घेतलं नाही, पण माझ्या धनगर बांधवांच्या झोपडीत जाऊन राजा आमचा जेवलेला आहे। म्हणून ज्यावेळा राजाचा जीव धोक्यात होता त्यावेळी एका धनगर बांधवाने शाहू महाराजांचा जीव शिकारीमध्ये वाचवला होता। असा हा तुमचा आमचा जो ऋणानुबंध होता। त्या धनगराला विचारलं, आमच्या पुण्यातल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने, तुला कुठलं राज्य बरोबर वाटतंय, लोकशाही की राजाची राजेशाही? त्यावेळी माझ्या बिरू धनगराने एकच सांगितलं, लोकशाहीपेक्षा माझ्या शाहूंची प्रेमाची जे राज्य होतं, प्रेमाचं ते मोठं होतं। असा हा धनगर समाज शाहू महाराजांनी ऋणानुबंधातून आंतरजाती विवाहातून एकत्र केला होता। तोच एकत्र भाव आपण इथून पुढच्या कालखंडामध्ये ठेवूया आणि आमच्या आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे आणि तुमचं सुद्धा आरक्षण नाही मागायचं नाही आहे, फक्त अंमलबजावणी करायची आहे धनगर आणि धनगड, आणि त्यामध्ये तुम्ही आम्ही एकत्र होऊया आणि या शाहू महाराजांच्या चरणी शपथ घेऊया की दोन्ही आरक्षणासाठी आपण एकत्र येऊया आणि एक लढा राज्य शासनाला देता की जाता अशा पद्धतीची भावना या ठिकाणी एकत्र करून तुम्ही आम्ही वेगळे नाही आहोत, एक आहोत, एवढी भावना आपण एकत्र या मेळाव्याच्या दृष्टीने घेऊन या ठिकाणी माधव गडदे साहेबांनी जे काय कोल्हापूरमध्ये आपण धाडस केलेलं आहे, खऱ्या अर्थाने कोल्हापूर एक सामाजिक समतेची नगरी आहे। त्यामुळं या ठिकाणी डोने महाराज सर्वच नांदेडवरून आलेले आमचे वक्ते, त्या सर्वांचं मी या ठिकाणी कोल्हापूरच्या तमाम मराठा समाजातील स्वागत करतो आणि तुमच्या आरक्षणाला पाठिंबा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद नाना, असंच प्रेम राहू द्या।